वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 185 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 186 क्रमांकाच्या पुढच्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कर्म करण्याचं कारण देऊन कर्म करण्याचा आग्रह धरतायत. तो आग्रह धरताना तो आग्रह का भगवंत धरतायत त्याची कारणेही भगवंतानं सांगितलेली आहेत. सुरुवातीला ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती कर्मातून होते म्हणून कर्ममार्ग योग्य आहे असं सांगून, महापुरुष सुद्धा कर्माचाच स्वीकार करतात असं सांगून, शेवटी मी सुद्धा अवतार रूप असूनही कर्मच करतो असं सांगून या कर्माची श्रेष्ठता भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि जो या पद्धतीनं प्रकृतीच्या पलीकडे जाऊन कर्म करतो तो पाप पुण्यातीत होतो, पण जो या प्रकृतीच्या गुणांनी संभ्रमित होतो तो या प्रकृतीच्या गुणांनी बाधित होतो आणि असा अहंकारी पुरुष मी कर्म करतो असं समजून प्रकृतीचं ओझं स्वतःवर घेतो आणि जे कर्म प्रकृतीचं आहे ते कर्म माझं आहे अशी भ्रांती ठेवून जबरदस्तीनं बलात्कारानं ते कर्म स्वतःच्या अंगावर ओढून घेतो. अशा प्रकारचं भगवंतांनी वर्णन केलं. पुढं भगवंत काय म्हणतायत बघूया. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. अर्थात तू विवेक बुद्धीने सर्व कर्मे मला समर्पण करून आणि फलेच्छा व ममता बुद्धीचा त्याग करून शोकरहित होऊन युद्ध कर. आतापर्यंत भगवंताचं जे काही म्हणणं आहे, आतापर्यंतच्या सगळ्या श्लोकांमध्ये आणि ओव्यांमध्ये भगवंतांनी आपलं जे मत मनोगत मांडलेलं आहे त्या मनोगताचा सार इथं भगवंतांनी सांगितलेला आहे. कारण मी मागही म्हणालो की जी गोष्ट सांगणं अति गरजेचं असतं ती गोष्ट वक्ता उपदेशक वारंवार सांगत असतो. म्हणून एखादा विषय वारंवार येत असेल तर तो वक्त्याचा दोष असत नाही, ती आशयाची गरज असते, ती श्रोत्याची गरज असते. म्हणून वक्ता तो विषय वारंवार सांगत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काही विषय गीतेमध्ये वारंवार सांगितलेले आहेत. ते विषय वारंवार येण्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की ते विषय त्यांना अधिक गरजेचे वाटतात. जगातला कोणताही वक्ता तुम्ही जर उदाहरणादाखल घेतला तर तो जे मत मांडतो त्या मतांमध्ये काही मतं तो वारंवार मांडत असतो. अनेकदा आपली मतं तो वेगवेगळ्या संदर्भांमध्ये वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे मांडत असतो. मांडत तो एकच असतो, पण ती मांडण्याची तो पद्धत वेगवेगळी वापरत असतो. का वापरतो तर त्याला जे सांगणं अति गरजेचं वाटतं, जे विषय जो आशय त्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा आहे त्या विषय आणि आशयावर तो अधिकाधिक भर देत असतो. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा कर्म करण्याचा उपदेश अर्जुनाला वारंवार करतायत आणि कर्म कसं कर याचाही उपदेश वारंवार करताना दिसत आहेत. निर्दोष अशा प्रकारचं कर्म अर्जुनानं करावं ही भगवंताची मुख्य अपेक्षा आहे. म्हणजे कर्म करावं पण ते निष्काम असावं, निर्दोष असावं, शुद्ध असावं, ही भगवंताची अपेक्षा आहे. आणि ती भगवंताची जी अपेक्षा भगवंतांना आतापर्यंत थोड्या विस्तारानं सांगितली. आधी अर्जुनाला फक्त युद्ध कर असं सांगितलं, पण केवळ युद्ध कर असं न सांगता ते युद्ध कसं कर हेही सांगण्याची गरज भगवंताला वाटली. कारण ज्या भावनेनं अर्जुनानं युद्ध करावं अशी भगवंताची इच्छा आहे ती भावना न स्वीकारता
अर्जुनानं युद्ध केलं जरी तरी ते अर्जुनाच्या हिताचं नाही हे भगवंताला माहीत होतं. म्हणून अर्जुनानं विशिष्ट भावनेतून, विशिष्ट भूमिकेतून, विशिष्ट मानसिकतेतून युद्ध करावं ही भगवंताची इच्छा आहे. काय मानसिकता अपेक्षित आहे भगवंताला? जी भगवंताची अपेक्षा अर्जुनाकडून आहे तीच अपेक्षा भगवंताची सबंध सृष्टीकडून आहे, सबंध जगताकडून आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत, याचा अर्थ ते केवळ अर्जुनाला सांगतायत असं न समजता ते आपल्यालाही सांगतायत असं आपण समजलं पाहिजे. भगवंताचं जे सांगणं आहे, अर्जुना युद्ध कर, हे आपण का ऐकतोय? आपण सगळे वेगवेगळ्या भागातली लोक विशिष्ट वेळात वेळ काढून भगवंत अर्जुनाला काय सांगतायत हे ऐकायला का बसलोय? ते आपल्याला काय सांगतायत हे ऐकण्याच्या ऐवजी अर्जुनाला काय सांगतायत हे का आपण ऐकतोय? तर अर्जुन निमित्त आहे. भगवंत आम्हा सगळ्यांना सांगतायत म्हणून ते ऐकायचंय. मग अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगतायत, तसं तुम्हाला आम्हाला युद्ध कर म्हणून भगवंत सांगतायत का? नाही. अर्जुनाला युद्ध कर म्हणतात कारण अर्जुनाचा धर्म युद्ध करणं, म्हणून अर्जुनाला युद्ध कर सांगतायत. तुम्हाला आम्हाला नाही सांगत. तुम्हाला आम्हाला जे भगवंताला सांगायचंय ते अर्जुनाला युद्ध कर हे सांगितल्यानंतर त्याची जी भूमिका भगवंताला अपेक्षित आहे तिथं आपल्या हिताचा गाभा दडलेला आहे. युद्ध कर असं भगवंत अर्जुनाला सांगतायत, तसं तुमच्या आमच्या सगळ्यांना आपला स्वधर्म करायला भगवंत सांगतायत. पण अर्जुनाला युद्ध करताना भूमिका जी घ्यायला सांगतात, मानसिकता जी ठेवायला सांगतायत, ती मात्र आपल्या सगळ्यांना सारखी ठेवायची आहे. कर्म जरी आपण वेगवेगळं करत असू तरी ते कर्म करताना जी मानसिकता ठेवायची आहे ती सगळ्यांना सारखी ठेवायची. आणि ती जी अपेक्षा आहे ती भगवंताची सार रूपानं पुन्हा एकदा इथं आलेली आहे. ती आहे की कर्म करताना विवेक बुद्धीनं कर्म करायचं. कर्म करतानाची पहिली अट विवेक बुद्धी ठेवून कर्म करणं. विवेक म्हणजे काय? सार असाराचा विचार करण्याची मनाची, बुद्धीची पात्रता म्हणजे विवेक. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हिताचं काय, अहिताचं काय, याचा विचार करण्याची पात्रता जी आहे बुद्धीची, त्या पात्रतेला आपण विवेक म्हणतो. म्हणून कर्म करताना विवेक ठेवून कर्म केलं पाहिजे. आपण कर्म करताना एक मनामध्ये विवेक जागृत ठेवायचा की जे मी करतोय ते खरंच भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे आहे का, एवढा विवेक ठेवायचा. जे भगवंतानं स्वीकारायला सांगितलंय ते आपल्या कर्मातून साध्य होतंय का, आणि जे भगवंतांनी टाळायला सांगितलंय ते चुकूनही आपल्या कर्माच्या मागच्या भूमिकेत येत नाही ना, याची काळजी घ्यायची. म्हणून त्याला विवेक म्हणतात. तू विवेक बुद्धीनं कर्म कर, आणि केवळ विवेक बुद्धीनं कर्म करू नको, तर ते कर्म मला समर्पित कर. जे आपण कर्म करतोय ते भगवंताला समर्पित करायचे आहेत कर्म. आणि भगवंताला समर्पित करताना त्या कर्माची कोणतीही अपेक्षा स्वतःकडे ठेवायची नाही, किंवा त्या कर्माबद्दलचं ममत्वही ठेवायचं नाही. फलेच्छा ठेवायची नाही आणि ममता ठेवायची नाही. या सगळ्या गोष्टींचा त्याग करून तू युद्ध कर अशी भगवंताची अपेक्षा आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतात बघूया. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोणी मज अर्पावी, परी चित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्थात तरी सर्व विहित कर्माचरण करून ती कर्मे मला अर्पण कर, परंतु अंतःकरण मात्र आत्मस्वरूपी ठेव. भगवंताला जे म्हणायचंय ते खूप थोडक्यात. आतापर्यंतची प्रवचनं नाही ऐकली तरी चालतील, ही एवढी एक ओवी जरी समजून घेतली तरी आतापर्यंत भगवंताला जे सांगायचंय ते सार रूपानं समजलं असं म्हणता येईल. भगवंताचं आतापर्यंतचं जे बोलणं आहे ते सार रूपानं या एका ओवीमधून आलेलं आहे. काय म्हणतायत भगवंत? तरी उचिते कर्मे आघवी. एकतर तू उचित कर्म कर, उचित म्हणजे योग्य असलेली कर्म. आघवी, आघवी म्हणजे सर्व.
सगळी कर्म तू उचित अशीच कर, योग्य अशीच कर, तुला शोभतील अशीच कर. अर्जुनाला कोणती कर्म शोभतील? की ज्या कर्मातून भगवंताचा हेतू, या प्रकृतीचा, या ईश्वर नियंत्याचा हेतू साध्य होईल, ते कर्म करणं योग्य. आणि ईश्वर नियंत्यानं आपल्याला कोणतं कर्म सोपवलंय हे ओळखायचं असेल तर ते संकेतातून कळतं. भगवंत तुम्हाला संकेत देत असतो कर्म कसं करायचं याचे. ते संकेत आपण नीट समजून घेतले पाहिजे आणि ते संकेत साधना आराधना सुरू असेल तर मिळत असतात. आणि त्यातून जे कर्माचे संकेत मिळतात त्यातले उचित कर्म जे आहेत तेच तू कर. आणि तुवा आचरोनी मज अर्पावी, त्या कर्माचं तू आचरण कर आणि आचरण करून ती कर्म मला अर्पण कर. स्वतः जवळ ठेवू नकोस. तू ती कर्म स्वतः जवळ ठेवली की त्या कर्माचं पाप पुण्य तुझ्या वाट्याला येईल. तू ते कर्म प्रकृतीला म्हणजे मला अर्पण करून टाक. मला अर्पण करून टाकल्यावर तुला त्याचं पाप पुण्य नाही, त्याच्या पाप पुण्याचा हिशोब ज्याला अर्पण केलंय तो बघून घेईल. आपण एखादं काम करतो आणि सोपून टाकतो समोरच्याला, तेव्हा त्याचं उत्तर जे काही जबाबदारी आहे नंतरची ती सगळी ज्याला ते सोपवलंय त्याची असते. आणि म्हणून भगवंताला एकदा कर्म समर्पित केली की जबाबदारी सगळी त्याची होऊन जाते. म्हणून तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. न्यासावी शब्दाचा अर्थ आहे ठेवावी, पण चित्तवृत्ती मात्र आत्मरूपामध्ये ठेवावी. त्या आत्मस्वरूपावरचं आपलं लक्ष विचलित होऊ न देता कर्म करावं. एकदा का आत्मस्वरूपावरचं चित्त विचलित झालं की मग केलेलं कर्म मीच्या भोवती गुंडाळून बसते. त्या कर्माच्या सगळ्या भावना मीच्या भोवती गुंडाळून जातात. आणि म्हणून आत्मरूपावरचं चित्त ढळू द्यायचं नाही. मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, ही जाणीव ठेवून हे शरीर मला वापरण्यासाठी मिळालेलं आहे. शरीर हे माझं साधन आहे. या शरीराच्या साधनाचा मी वापर करताय. या शरीराच्या प्रत्येक इंद्रियावर, मन असेल किंवा शरीर इंद्रिय असेल, या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारा मी आहे. ही सगळी इंद्रिय माझ्या नियंत्रणात राहिली पाहिजेत. हे सगळं शरीर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. या भावनेतून कर्म करायचं आहे. ती मी वृत्ती, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती, ती मात्र ढळू द्यायची नाही. आत्मरूपामध्ये स्थिर राहून कर्म करायचे आहेत. चित्तवृत्ती पूर्णपणे आत्मरूपामध्ये स्थिर करायचे. पुढे भगवंत सांगतायत, आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झने चित्तारी घोदेसी. अर्थात हे कर्म मी त्याचा करता अमक्या फलेच्छेने हे मी करीत आहे असा अभिमान तू आपल्या अंतःकरणात चुकून देखील येऊ देऊ नकोस. पुन्हा ते कर्म करताना भावना काय ठेवायची तर, आणि हे कर्म मी करता, हे कर्म आहे ह्याचा मी करताय हा भाव ठेवायचा नाही. पहिली गोष्ट, कर्म आणि त्याचा मी करता हा भावही ठेवायचा नाही. का आचरेन या अर्था, मी या अर्थानं याचं आचरण करतोय, हे मिळावं म्हणून मी हे कर्म करतोय, हेही मनामध्ये ठेवायचं नाही. ऐसा अभिमानू झणे चित्तारी गोदेसी, असा अभिमान चुकूनही या चित्तामध्ये येऊ देऊ नकोस की हे कर्म करणारा मी आहे आणि हे कर्म मी कोणत्या तरी फळाच्या इच्छेनं करतोय, ती फळाची इच्छाही मनामध्ये ठेवू नकोस. ऐसा अभिमानू, आणि हे कर्म करणारा मी आहे हा अहंकारही मनात रेगो देसी जन्माला येऊ देऊ नकोस. कारण कर्म करणारे आपण नाहीच आहोत, कर्म करून घेणारा तो आहे. आणि हे सत्य आहे. कर्म करणारे जर आपण असतो तर आपल्या मताप्रमाणे सगळं कर्म झालं असतं.
पण जगात मोठमोठ्या लोकांना आपलं कर्म कुठं आणि कधी कसं सोडून जावं लागलं याची गणती नाही. मोठमोठ्या लोकांनी कर्म करत करत देहत्याग केला. काहींनी इच्छा असताना केला, काहींनी इच्छा नसताना केला. कारण कर्माचा करता जर आपण असतो तर त्या कर्माचा प्रारंभ, सुरुवात, मध्य, अंत आपल्या हातात राहिला असता. कर्माची सुरुवातही आपल्या हातात नाही, कर्माचा मध्यही आपल्या हातात नाही आणि कर्माचा अंतही आपल्याला गाठता येईल हेही आपल्या हातात नाही. सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहेत आणि ते तसं आहे म्हणून ते स्वीकारायचं आहे. असं नाही की नुसतं मानायचं आहे. बऱ्याच लोकांना असा समज होऊ शकतो की असं भगवंत मानायला सांगतायत. मानणं म्हणजे परमार्थ नाही, मानणं म्हणजे अंधश्रद्धा. देव आहे असं माना असं म्हणणं चुकीचं आहे. देव आहे म्हणून त्याचं अस्तित्व स्वीकारा, म्हणून त्याला माना. खरं तर मी नेहमी म्हणत असतो की आस्तिक लोकच नास्तिकतेचा जास्त प्रचार करत असतात. नास्तिकता वाढण्याला सर्वाधिक कारण आस्तिक लोकांच्या मनातली नास्तिकता आहे. आस्तिक जर खरे आस्तिक असते तर नास्तिकता वाढलीच नसते. आस्तिकांमध्येच चोर आहेत, आस्तिकांमध्येच नास्तिक लपलेले आहेत. जेव्हा एखादा आस्तिक म्हणतो की देव आहे असं मान, तर त्या मानण्यामुळे शंका निर्माण होते. समोरच्याला वाटतं मानायला सांगतो याचा अर्थ नाही फक्त मानायचं आहे, असं नाही. भगवंत जेव्हा मान असं म्हणतात तेव्हा त्यामागचं कारण हेच आहे की ते सत्य आहे, पण ते सत्य हे समजून घेण्याची अजून तुझी पात्रता झाली नाही म्हणून मान. हे मानणं तसंच समजून घ्यायचं जसं मेडिकलवर गेल्यावर तुम्ही गोळ्याची चिठ्ठी देता. मेडिकलवाला तुम्हाला गोळ्या लिहून देतो, तुम्ही विश्वासानं त्या गोळ्या घेता, मानून घेता की ह्या गोळ्या घेतल्यानं माझा आजार बरा होईल. हे मानणं आहे, पण हे मानणं सत्य मानणं आहे. का तर त्या गोळ्यांमधला जो कंटेंट आहे तो कंटेंट तुम्हाला झालेला आजार बरा करणार आहे. पण तो बरा करणार आहे हे जाणून घेण्याची अजून तुमची पात्रता नाही. तुम्हाला जर ती पात्रता मिळवायची असेल तर अभ्यास करा, एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे जा, सल्ला घ्या की ते जे कंटेंट या औषधामध्ये आहे तो कंटेंट काय काम करतो, तो कंटेंट जे काम करतो ते कोणत्या प्रयोगशाळेत तपासलं गेलंय, त्याचा एक स्वतंत्र रिसर्च असतो. गोळी एकच थेट तुमच्यापर्यंत येत नाही, त्याच्यामागं खूप मोठं संशोधन असतं. साधी डोकेदुखीची गोळी सुद्धा तुम्हाला दिली जाते. याचा अर्थ आधी कित्येक लोकांच्या डोकेदुखीवर प्रयोग म्हणून ती गोळी वापरली जाते. आधी माणसांच्या आधी काही प्राण्यांवर तिचा प्रयोग केला जातो. त्या गोळीचा काही साईड इफेक्ट नाहीत ना हेही तपासलं जातं. प्रयोगशाळेमध्ये सगळं तपासून व्हेरीफाय करून सर्टिफाईड करून मग त्याच्या उत्पादनाला परवानगी दिली जाते आणि मग ते उत्पादन मेडिकलमध्ये येतं. डॉक्टर लोकांना त्याचा अभ्यास करायला सांगितलं जातं. डॉक्टर की म्हणजे फुकट नाही. डॉक्टर अभ्यास करतात याचा अर्थ काय, आजारामागची कारणं आणि आजारावरचा उपाय, उपायावरचा कंटेंट, औषध असेल, रसायन असेल, काय जे असेल ते आजारावरचा उपाय, त्याच्यावर ते स्वतंत्र संशोधन करतात आणि कोणत्या आजाराला दूर करण्यासाठी कोणतं औषध वापरायचं याचा रिसर्च त्यांनी केलेला असतो. म्हणून डॉक्टर गोळी लिहून देतो, ती गोळी मेडिकलवाल्याकडे जाते. मेडिकलवाल्यानेही स्वतंत्र अभ्यास केलेला आहे. डिफार्मसी जी काही केली त्यातून त्यालाही कळलंय की कोणती गोळी मागितली की कोणती गोळी द्यायची. कधी कधी गोळी एक लिहून दिलेली असते, मेडिकलवाला दुसरी गोळी देतो, कारण तो कंटेंटवर लक्ष देतो. डॉक्टरनं वेगळ्या कंपनीची गोळी लिहून दिलेली असेल तर मेडिकलवाला वेगळी देतो. कधी कधी सांगतो की कंटेंट हाच आहे पण कंपनी वेगळी आहे, चालेल का. कधी कधी तो न सांगता गोळी देतो. इथं गोळी घेणाऱ्याचं काम काय आहे, तो मानतोय की ही गोळी घेतल्यानं मी बरा होणार आहे, हे त्याचं मानणं
म्हणजे सत्य मानणं आहे, खोटं मानणं नाहीये, ती अंधश्रद्धा नाहीये. अगदी तसंच आहे भगवंताचं सांगणं आपण ऐकावं. का ऐकावं? आपल्याला माहिती नाही की भगवंत जे सांगतायत ते आपण ऐकलं म्हणजे आपलं खरंच हित होईल. त्याच्यावर संतांनी अभ्यास केलाय स्वतंत्रपणे. संतांचं आयुष्यच त्यासाठी आहे. ऋषीमुनींनी आयुष्य झिजवलंय. हा कर्मसिद्धांत असाच आपल्या समोर आलेला नाहीये, याच्यावर अभ्यास झालेला आहे. भगवंतानं सृष्टी उत्पन्न करताना या सगळ्या प्रजेला कशात तरी गुंतून ठेवायचंय याचा विचार करूनच प्रजेला जन्माला घातलंय. मुलगा जन्माला घालण्यापूर्वी विचारपूर्वक विवेकी बाप आई त्या लेकराच्या भविष्याचा विचार करून मगच त्यांना जन्माला घालते. भगवंतानं या सगळ्या सृष्टीला जन्माला घातलं तेव्हा यांना करण्यासाठी काहीतरी असावं म्हणून कर्मसिद्धांत जन्माला आलेला आहे. आणि त्याच दृष्टीनं भगवंत इथं जे सांगतायत की कर्म करणारा मी आहे हे सत्य नाहीये. कारण कर्म करणारा आणि या सगळ्या कर्माची आज्ञा देणारा एकच आहे, तो परमात्मा आहे. तोच सगळा करता करवित आहे आणि श्रेय त्यालाच देणं योग्य आहे. एखादी बैलगाडी चालतीये, बैल चालतायत आणि पुढं कुत्रं चालतंय आणि त्या कुत्र्याला गैरसमज झालाय की बैलगाडी मी चालवतोय, कारण त्याला तेच वाटतंय, कारण मी चाललो की बैलगाडी चालते, मी थांबलो की बैलगाडी थांबते. कारण त्या बैलांना वाटतंय कुत्रं चेंगरून जाईल म्हणून कुत्रं थांबलं की बैल थांबतायत, कुत्रं जोरात पळलं की बैलही पळतायत. म्हणून त्या कुत्र्याला असा गैरसमज होता कामा नये की अख्खी बैलगाडी मीच हाकतोय. कर्म करून घेणारा तो आहे म्हणून मानायचंय की करता करविता तो आहे. हे केवळ मानणं नाही, ते सत्य आहे म्हणून ते मानायचंय. भगवंत जे काही सांगतायत तू असं मान, तू असं मानू नकोस, तू असं कर, तू असं करू नको, असं करण्यामागं काही एक कारण आहे, शास्त्रीय कारण आहे त्याच्या मागची. ही शास्त्रीय कारण आपण तपासायला गेलो की आपल्याला खूप खोलात जावं लागतं. आणि म्हणून खोलात जाण्यापेक्षा आपण काय करतो, विश्वास ठेवतो. आणि विश्वासही गरजेचा आहे. मी नेहमी म्हणतो शंकाही गरजेची आहे, विश्वासही गरजेचा आहे. एकदा शंका घ्यावी आयुष्यात, वारंवार नाही. एकदा शंका घ्या,